पिरियड्स रेग्युलर आहेत, बट पिरियड्स दरम्यान फ्लो फारच कमी आहे, अगदी 1 किंवा 2 दिवस, तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. आयुर्वेदामध्ये फ्लो कमी असणे यालाच अल्प आर्त किंवा आर्तक्षय म्हटलं जातं. पिरियड्स दरम्यान हा फ्लो कमी असण्याची काही कारणं आहेत का? तर हो, याचीही काही कारणं आहेत व त्यावर काय काय उपाय करता येईल ते आपण बघूया. सर्वात प्रथम धातू दौर्बल्य म्हणजेच डेबिलिटी, अतिप्रमाणात उपवास करणं, अतिसहनशीलतेची कामं, तसेच एक्सेसिव्ह वर्कआउट, आहारामध्ये थंड पेयांचे अतिप्रमाणात सेवन, कमी झोप इत्यादी गोष्टींमुळे शरीरामध्ये विकनेस तयार होतो व शरीरातील वात दोष वाढून धातू दौर्बल्य या सर्व गोष्टी टाळण्यासाठी आपण काय करू शकतो, तर आहारामध्ये शतावरी कल्प, अश्वगंधा तसेच च्यवनप्राश यासारख्या रसायनांचा आपण वापर करू शकतो. या सर्व गोष्टींचा वापर हा वैद्यांच्या सल्ल्यानुसारच करावा. नंबर 2 अग्निमान. नंबर 3 रसरक्त धातुक्षय. अग्निमांद्यामुळे तसेच वातदोष अधिक्यामुळे शरीराचे पोषण व्यवस्थितरित्या न झाल्यामुळे शरीरामध्ये आयर्न, झिंक तसेच B12 चे प्रमाण कमी होते व विकनेस तयार होऊन शरीरातील रसरक्त धातुक्षय होतो आणि हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते. यावर उपाय म्हणून अग्नी सुधारण्यासाठी म्हणजेच आपल्या शरीराचे दीपन पाचन सुधारण्यासाठी तुम्ही 1 चमचा जिरे म्हणजेच रात्रभर 1 चमचा जिरे 1 कप पाण्यामध्ये भिजत घाला व सकाळी ते पाणी उकळून थंड झाल्यावर त्याचे सेवन करा. वेळेवर जेवण करा. तसेच दुपारच्या जेवणानंतर ताक सेवन तुम्ही करू शकता. चहा, कॉफी असे पदार्थ टाळाचे प्रमाण म्हणजेच हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यासाठी पुढील सुपरफूडचा तुम्ही आहारात समावेश करू शकता. डाळिंब, बीट रक्तवृद्धीसाठी उत्तम, खजूर आयर्न कॅल्शियम भरपूर, काळा मनुका रक्तनिर्मितीसाठी मदत करणारा, अंजीर आयर्न आणि फायबर युक्त. पिरियड दरम्यान फ्लो कमी होण्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे सडनली वजन वाढणं किंवा कमी होणं, PCOD, थायरॉइड, इस्ट्रोजन किंवा प्रोजेस्ट्रॉन इत्यादी हार्मोन रिलेटेड प्रॉब्लेम असू शकतो, म्हणजेच हार्मोनल इम्बॅलन्स. तर त्यासाठी तुम्ही प्रॉपर डायट व एक्झरसाइज आयुर्वेदानुसार वमन पंचकर्म तसेच विरेचन पंचकर्म आपल्या वैद्यांच्या सल्ल्यानुसार करू. नंबर 5 अँझायटी, स्ट्रेस. सतत चिंता करणे तसेच स्ट्रेस हे अनेक रोगांचे मूळ आहे, ज्यामुळे झोप कमी होते, आहाराकडे व्यवस्थित लक्ष नसते आणि या गोष्टींचा परिणाम म्हणून शरीराचे पोषण व्यवस्थित होत नाही व पाळी दरम्यान फ्लो कमी होतो. वैद्यांच्या सल्ल्यानुसार तुम्ही शिरोधारा पंचकर्म तसेच ब्राह्मी, जटामानसी, वचा, अश्वगंधा इत्यादी रसायनांचा आपल्या आहारामध्ये समावेश करू शकता. स्क्रीन टाइम कमी करा, वेळेवर झोपा, मेडिटेशन, योगा तुम्ही करू शकता, ब्रीथिंग एक्सरसाइज करा, बिकॉज calm mind creates balance hormones and healthy periods.